नमस्कार मित्रांनो, मी सिद्धार्थ डावकर राहुरी ॲग्री अकॅडमीमध्ये आपलं स्वागत करतो. तर मित्रांनो, येणाऱ्या 2025च्या वनसेवा मुख्य परीक्षेसाठी राहुरी ॲग्री अकॅडमी आपल्यासाठी ॲग्रिकल्चर आणि बॉटनी हे 2 ऑप्शनल घेऊन येत आहे. मग मित्रांनो, ही आपल्यासाठी एक सुवर्ण संधी असणार आहे. बिकॉज राज्यसेवेने वनसेवेसाठी जवळपास 144 जागा ठेवलेल्या आहेत. आज आपण ह्या 144 जागांचा विचार केला तर यासाठी आपल्या भरपूर जणांचा ॲग्रिकल्चर आणि बॉटनी हा ऑप्शनल आहे. मग मित्रांनो, जर आपण ह्या ऑप्शनलचं पूर्ण स्टडी पाहिला किंवा पूर्ण सिलेबस पाहिला तर हा पूर्ण सिलेबस भरपूर इझी आहे, खूप इझी आहे, की जो आपण इझिली आन्सर राईट करू शकतो. त्या आन्सर रायटिंग मध्ये आपण इझिली मार्क्स गेन करू शकतो. आणि हेच आपल्याला योग्य मार्गदर्शन देण्यासाठी राहुरी ॲग्रीने आपल्यासाठी ॲग्रिकल्चर आणि बॉटनी हे दोनही विषय विथ कन्सेप्च्युअल क्लॅरिटीने कंप्लीट होण्यासाठी एक तज्ञ शिक्षकांच्या मदतीने बॅच लॉन्च केलेली आहे. मग लक्षात घ्या मित्रांनो, या बॅच बद्दल जे काही ओरिएंटेशन लेक्चर आहे ते तुम्हाला उद्या म्हणजे आपल्याकडे रविवारी 16 नोव्हेंबरला संध्याकाळी 5 वाजता पाहायला भेटेल. जे ऑनलाईन प्लस ऑफलाईन दोन्ही असेल. ही पूर्ण बॅच तुम्हाला ऑफलाईन प्लस ऑनलाईन म्हणजे हायब्रिड फॉर्म मध्ये भेटणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो, जर तुम्ही सिलेबस पाहिला, लक्षात घ्या, जर तुम्ही सिलेबस डिकोड केला ॲग्रिकल्चर आणि बॉटनी यामध्ये बराचसा पार्ट तुम्हाला कॉमन पाहायला मिळेल, जेणेकरून त्या कॉमन पार्टचा फायदा तुम्हालाच होणार आहे. दोन्हीकडे सुद्धा तो पार्ट होणार. त्याचबरोबर तुमची रिव्हिजन होणार, कन्सेप्च्युअल क्लॅरिटी होणार आणि याचाच फायदा आपल्याला आन्सर रायटिंगला होईल. हे सर्व मित्रांनो, की कोणता पॉईंट कसा असायला हवा, त्याला आपण कसं टॅकल करायला हवं, की त्या पॉईंटवरती कसा प्रश्न येऊ शकतो, इवन त्याला कसा राईट करायचं, प्रश्नाची डिमांड कशी ओळखायची आणि आपल्या मनातील भीती कमी करून आत्मविश्वास कसा वाढवायचा, हे सगळं ह्या बॅच मध्ये शिकवलं जाईल. मग लक्षात घ्या मित्रांनो, या बॅच मध्ये तुम्हाला जे काही फॅकल्टी भेटणार आहे ती पूर्ण तज्ञ फॅकल्टी. इव्हन जर तुम्ही ही फॅकल्टी पाहिली तर ही पूर्ण ॲग्रिकल्चरल ऑप्शनलची फॅकल्टी आहे. मग मित्रांनो, जर आपण ॲग्रिकल्चरचा सिलेबस पाहिला तर त्यामध्ये जे काही पॉइंट्स आहेत त्या प्रत्येक पॉइंट्सला पकडून जे काही तज्ञ शिक्षक आहे ते तज्ञ शिक्षक तो पॉइंट कव्हर करणार आहेत. सेम कंडिशन तुम्हाला ऑप्शनल बॉटनी ऑप्शनल मध्ये सुद्धा पाहायला भेटेल. इथे सुद्धा 4 फॅकल्टी आहेत. इव्हन मी स्वतः बॉटनी ऑप्शनल फॅकल्टी मध्ये आहे. मग लक्षात घ्या मित्रांनो, तुम्ही ॲग्रिकल्चरल असो किंवा बॉटनी ऑप्शनल असो, दोन्ही ठिकाणी तुम्हाला तज्ञ फॅकल्टी आहे. विशेष म्हणजे यासाठी तुम्हाला एक मेंटरशिपसाठी किंवा चांगले मेंटर सुद्धा अवेलेबल आहेत, की जे तुमची प्रत्येक आन्सर रायटिंग कशी करायला हवी, प्रश्नांना कसं समजून त्यामध्ये काय डिमांड आहे हे ओळखून कसं लिहायला हवं, हे सगळं कव्हर केलं जाईल. यासाठी तुम्हाला मेंटर पण असणार आहे. त्याचबरोबर चीफ मेंटर सुद्धा असणार आहेत, की जे प्रॉपर वेने एक्झामसाठी आन्सर रायटिंग कशी असायला हवी, आपल्या स्टडीचा अप्रोच कसा असायला हवा, आपण त्या सिलेबसकडे किंवा त्या पॉईंटकडे कोणत्या अँगलने पाहायला हवं, की जे आपल्याला परीक्षेसाठी मदत करणार आहेत. मग लक्षात घ्या मित्रांनो, राज्यसेवेच्या 144 जागा आहे. यांचा जर पूर्ण फायदा करून घ्यायचा असेल तर आपल्याला ही बॅच 100% फायद्याची असणार आहे. त्याचबरोबर आता भरपूर लोकांना कट ऑफचं टेन्शन असेल, की आम्ही कट ऑफच्या इन आहोत किंवा कट ऑफच्या बाहेर आहोत, मग ही बॅच का करायची. तर लक्षात घ्या मित्रांनो, सध्या कट ऑफचा विचार करू नका. नॉलेज आहे, वेस्ट जाणार नाही. आज नाही तर पुन्हा 5 ते 6 महिन्यांनी पुन्हा एक्झाम आहे, त्यावेळेस पुन्हा आपल्याला हाच सिलेबस करणं आहे. आणि जर आता आपण इग्नोर केलं मित्रांनो तर आपल्याला डिले होणार आहे, लेट होणार आहे. आणि जर लेट झालं तर भविष्यात आपलाच आत्मविश्वास किंवा आपलंच मॉरल डाऊन होणार आहे. जर हे आपल्याला बॅलन्स करून ठेवायचं असेल तर लवकरच राहुरी ॲग्री अकॅडमी सोबत जॉईन व्हा. तुमचा आत्मविश्वास वाढवा, पेपरकडे पाहण्याचा अप्रोच बदला. देन आपल्याकडे सिलेबस काय आहे, सिलेबसचा पूर्ण डिकोड समजून घ्या, जेणेकरून तुम्हाला एक्झामला आणि तुमच्या ऑप्शनल मध्ये स्ट्रॉंग बनायला तुम्हाला नक्कीच हेल्प होईल. मग लक्षात घ्या मित्रांनो, यासाठीच आपलं 16 नोव्हेंबर रोजी रविवारी संध्याकाळी 5 वाजता म्हणजे उद्याच एक ओरिएंटेशन लेक्चर असणार आहे, की ज्यामध्ये तुम्हाला आपले मेंटर आणि चीफ मेंटर पूर्ण प्रॉपर गायडन्स करतील, की आपण ह्या 2 विषयांकडे कोणत्या अँगलने पाहणार आहोत, सिलेबस कसा कव्हर केला जाईल, त्याचबरोबर आन्सर रायटिंग कशा प्रकारे केले जाईल. मग लक्षात घ्या मित्रांनो, आय होप की तुम्ही सगळेजण यामध्ये येताल, इन्व्हॉल्व्ह होताल, लेक्चरला पूर्णपणे समजून घेताल, तुम्हीही तुमच्या फ्युचरची डायरेक्शन प्रॉपर फिक्स करताल, जेणेकरून तुम्हालाही 100% फायदा होईल. थँक्यू.